योगेश, आपण पाहतो की शरद पवार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काळ्या फिती बांधून तोंडाला काळा मास्क लावून त्या आंदोलनात सहभागी झाले। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आपण ही थेट पुण्यामधली दृश्य पाहतोय की तोंडाला काळा मास्क आणि काळ्या फिती बांधून काळे झेंडे घेऊन या ठिकाणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये, या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले। निखिल, अगदी बरोबर आहे। खरं तर काल आपल्याला माहिती आहे की मुंबई हायकोर्टाकडून महाराष्ट्र बंदच्या संदर्भामध्ये निर्देश जे आहे ते देण्यात आलेले होते आणि हायकोर्टाचा खरं तर निर्देश पाळून महाविकास आघाडीने राज्यभरामध्ये मूक आंदोलन जे आहे ते करण्याचं ठरवलं आणि आपण पाहतोय की पुण्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हे महाविकास आघाडीचं मूक आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। या आंदोलनामध्ये स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपण पाहतोय की तोंडाला काळा मास्क, त्याचबरोबर हातावरती काळी पट्टी जी आहे ती बांधलेली पाहायला मिळते आणि आंदोलनामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले आहेत। वरून खरं तर पावसाची संततधार पाहायला मिळते, मात्र या पावसामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर बसलेले पाहायला मिळतात। बदलापूरमध्ये जी घटना घडली आणि राज्यामध्ये खरं तर ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती महाविकास आघाडीकडून देण्यात आलेली होती, मात्र त्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली। आपल्याला काल माहिती आहे की मुंबई हायकोर्टाकडून निर्देश जे आहेत ते देण्यात आले आणि ते सगळे निर्देश पाळून आज खरं तर महाराष्ट्र बंद न करता महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन जे आहे ते करण्यात येते। स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्याचबरोबर इंडिया फ्रंटचे इतर पक्षांचे जे नेते आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मूक आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। जवळपास 1 तास हे मूक आंदोलन जे आहे ते चालणार आहे आणि त्यानंतर स्वतः शरद पवार महाराष्ट्रामध्ये घडलेल्या घटनांसंदर्भात काय माध्यमांना प्रतिक्रिया देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र स्वतः शरद पवार जे आहेत आपण पाहतोय की तोंडाला काळा मास्क, त्याचबरोबर पट्टी बांधून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। महिला कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। हातामध्ये वेगवेगळे फलक घेऊन राज्य सरकारचा निषेध जो आहे तो निमित्तानं केला जातोय आणि स्वतः शरद पवार आपण पाहतोय की या मूक आंदोलनामध्ये सहभागी झाले। निखिल, नक्कीच प्रदीप, आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि अगदी शांततेमध्ये हे निषेध या ठिकाणी नोंदवला जात आहे। महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली, मात्र मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर त्याचा निर्णयाचा आदर करत हे आंदोलन बंद मागे घेण्यात आला। मात्र निषेधाचं आंदोलन करणार असं शरद पवार यांनी म्हटलं होतं। तसं तोंडाला काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीचं हे निषेध आंदोलन सुरू झालेलं आहे। बरोबर 10 वाजता शरद पवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी आलेले आहेत आणि तिथे त्यांनी निषेधाचं आंदोलन सुरू केलंय। आपण संविधान मानतो, मात्र लोकशाहीनं आपल्याला अधिकार दिलेला आहे आंदोलनाचा आणि निषेधाचा, तर आम्ही निषेध व्यक्त करणार असं पवारांनी म्हटलं होतं। सुप्रिया सुळे आणि शरद पवार या ठिकाणी काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध व्यक्त करताना। दुसरी दृश्य आहेत ती आपण पाहतोय ही दादरची आहेत। दादरमध्ये शिवसेनेकडून म्हणजे ठाकरे गटाकडून असा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। असंवेदनशील सरकारचा निषेध असं या ठिकाणी फलक देखील लावण्यात आलेले आहेत। तसंच शिवसेना भवनाच्या समोर बरोबर 11 वाजता उद्धव ठाकरे देखील अशाच प्रकारे काळ्या फिती बांधून काळा झेंडा हातात घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या घटनेचा आणि सरकारचा ते निषेध व्यक्त करणार आहेत। सध्या ही 2 दृश्य आपण बघतो आहोत। पुण्यामध्ये शरद पवार पुणे स्टेशन इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करतायत। निषेध मूक आंदोलन केलं जातंय, तर दुसरीकडे शिवसेना भवन दादर या ठिकाणी सुद्धा आंदोलनाची तयारी पूर्ण झालेली आहे। त्या ठिकाणी काळा स्टेज बांधण्यात आलेला आहे। मात्र सध्याची ही दृश्य आपण बघतोय पुणे स्टेशन इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आता शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे हे तोंडाला काळा मास्क आणि दंडाला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करत आहेत। तर दुसरीकडे ठाकरेंच्या उपस्थितीत सुद्धा लवकरच हे निषेध आंदोलन सुरू होईल। शिवसेना भवन दादर या ठिकाणी हे निषेध आंदोलन उद्धव ठाकरे गटाचं सुरू होणार आहे। या ठिकाणी काळ्या रंगाचा स्टेज लावण्यात आलेला आहे। लेकीबाळींवर अत्याचार करणाऱ्या, त्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि कायदा सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्या असंवेदनशील सरकारचा निषेध या नावानं शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। तर 2 दृश्य आपण